मस्त आहे यार, याची बॉडी शेप वगैरे बघ. स्नेकेटच आहेत रे, चना बोलतो आपण त्यांना. आता सध्या हे ट्रेंडिंग आहे भाई. मेरा तो दिल ये ना इनके आ रहा है. अरे अरवाना नको भाई, माझ्या टँकला नंतर ती मोठी झाल्यावर काय करू भाई. ओरंडा का क्या प्राइस है? 3,500. गार आहे, एलिगेटर गार आहे. नमस्कार मंडळी, दिस इज ओमकार अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आपण आता आलोय कुर्ला ईस्टला. तर माझ्यासोबत आहे तन्मय आणि उत्कर्ष. तर आम्ही आता कुर्ला एक्वेरियम मार्केटला जाणार आहे. काही फिशेस घ्यायचे आहेत, बघूया आता कोणतं आवडतंय. खूप दिवसापासून प्लॅन केलेला की घ्यायचंय तन्मयला घ्यायचं ॲक्च्युली. तर बघूया आता कुठली फिश आवडते काय आणि ते घेऊया. तर जे नवीन असतील त्यांना सांगतो, कुर्ला ईस्टला उतरलो ना की ब्रिज उतरून खाली आहे, हा सरळ रस्ता आहे. इथून राईट मारलं की ते एक्वेरियमचे शॉप्स आहेत सगळे. हा ईस्ट पॉइंट मॉल आहे, तिथून सरळ आणि राईट साईडला जायचं. राईट साईडला ते पूर्ण म्हणजे शॉपची लाईन आहे, दाखवतो तुम्हाला तिकडे जाऊन. चला. तर आता आपण तिथून आलेलो त्या स्टेशन कडून. सरळ आल्यावर हा रस्ता आहे बघा, हे दोघे जात आहेत. तर हा राईट मारून तिची पूर्ण लाईन आहे. इथे दुकान आहेत, पहिले इथे पण होते काही, ते आता बंद झाले. या साईडला ही सगळी शॉप्स आहेत. इथे बघूया आता कोणाकडे. ह्याच्या ऍक्च्युली एक ओळखीचा फिश शॉपवाला आहे, त्याला सांगून ठेवलेलं आहे आणि तो बोललेला की फ्लावर ऑन आल्यावर मी सांगेन. तर आता त्यालाच कॉल लावलाय, बघूया जाऊन कुठला फ्लावर ऑन आलाय. खूप दिवसांनी घेणार आहे फ्लावर ऑन, मजा येणार आहे. चला. तर इथे आत आपण आलोय, काही दुकान आहे त्यांच्याकडे लवबर्ड्स वगैरे सगळं मिळतं. भजीज होलसेलमध्ये फिशेस इथे खूप मिळतात. कुठली घ्यायची आहे ती घेऊ शकतो आपण. मला इन डिटेल दाखवतो आत जाऊन दुकानात. त्या शॉपमध्ये ड्रिफ्टवूड, सँड, स्टोन सगळं आहे. फिश ॲसेसरीजची दुकान आहेत, त्यांच्याकडे पण फूड वगैरे सर्व आहे. हे दुकान आहे, त्याच्याकडे काही कोई एंजल वगैरे एंजलची आहेत. यार मला घ्यायचं मन आहे, हो आता ठेवायचं सीन आहे फक्त. मस्त आहे. ऑस्कर, गार, एंजल्स, फ्लावरॉन्स कलेक्शन आहे याच्याकडे पूर्ण. डिस्कस आहेत, डिस्कस. आता ह्याच्याकडे खूप कलेक्शन्स आहेत. आता ह्याच्यात ते बघूया कुठला. तन्मय नाही वाटतंय तुला. एवढं लहान नको वगैरे. अरे एवढं लहान घेणार तुम्ही, घेतला तर बाळच. हा एवढा 4 महिन्याचा नाही, लय मोठे नाहीत रे हे. वाटतंय तुला भाई. मेरा तो दिल ये ना इनके आ रहा है. काय एंजल? अरे मी घेईन रे, पण माझं कसं सीन, माझं आता टँक मध्ये मला सध्या ठेवायला नाही का. एंजल आहेत बस. मला लॉंग टेल आवडत नाही, मला असले आवडतात. हे बघ, हे बघ ना, हे कसे शेप मला विचित्र वाटतो लॉंग. ही ह्यांची बॉडी स्ट्रक्चर बघाय मस्त दिसत. 15 दिवसात ही आहेत ना. एकदा आपण तो बघून येऊया परत, तुला आवडला तर ठीक. 300 बोलतो. ह्याचे सांग ना दादा काहीतरी कमी करून. चांगला होणार मला. हा आवडलाय, चांगला आहे फ्लावर. हा पण चांगला होता. साईज पण चांगला आहे बघा. कोणता तो हा वाला आणि हा कोणता बोलला उत्कर्ष? उत्कर्ष पण तसाच सांगत, तोच सांगतोय ना. हा चांगला वाटतोय. तो एकदम पाठचा. हा तोंड उघडलाय तो. कुठला बोलतोय तू? बरं सांग त्याला. हा ना, डबल कलरचा होणार आहे. ऑरेंज आणि माहित आहे तसं असतं, ड्युअल टोन. हा ना, आता आपण काही अजून दुकानांतर फिरतोय. त्या दुकानात एकदा जाऊन बघूया, त्याच्याकडे पण खूप क्वालिटीज आहेत.
मस्त आहे यार, याची बॉडी शेप वगैरे बघ. अरे याची काय प्राइस आहे? 1500. हा हेडवाला 1500. नॅचरल असं काय नाही, पण तो आता सध्या चांगल्या कंडिशन मध्ये आहे त्यामुळे. 6 फुटाचा आहे ना, अरे अरवाना नको भाई, माझ्या टँकला नंतर ती मोठी झाल्यावर काय करू? यांची काय प्राइस आहे अरे अरवानाची? 1500. आणि एंजलची पेर 1000 रुपये पेर. सगळे चांगले आहेत क्वालिटीचे फिशेस, मला तरी आवडले बाकी दुकानाच्या कम्पॅरिझन मध्ये. 2-3 दुकान आता फिरलो, तिथे एवढे काय खास वाटले नाही फ्लॉवरन्स. बघूया आता दुसरीकडे कुठे बाहेर, तिथे म्हणजे असं आपल्या जसे हवे तसे नव्हते. आता दुसऱ्या दुकानात बघतोय कुठे आवडत आहेत का काय. बाहेर बघूया ना तन्मय. बघूया आता बाहेरच्या दुकानात. आतल्या दुकानात आता एवढे काय खास नव्हते, बाहेर बघू. कलर नाही रे कसे पण एकदम. इथे बघ ना, इथे बघ ना, त्याच्याकडे फुल चांगले कलेक्शन आहे अरवाना बिरवानाचं. आता भाई आमचा असा सीन होतोय की तन्मयला घ्यायचा आहे छोटा फ्लॉवर, त्याला लहानापासून मोठा करायचा आहे. काय सीन आहे? घ्यायचं कन्फ्युज आहे. 500 रुपये टाकून अपग्रेडेड असं आहे की भाई 200चा बेड घेऊन डायरेक्ट मोठा घेऊन मेला तर शॉर्ट होईल, असं चाललंय. त्यामुळे मी तुला सांगतो भाई, तो 600 तो घे 600 वाला. मला त्याच्यात चांगली पोटेन्शियल वाटते, तो चांगला होणार. इथे बघतोय त्याच्याकडे पण आहे. आता मी तुला सांगू, मी पर्सनली आता काय केलं असतं, मी लहानपणी पहिले आपण लहान घ्यायचो, मी चांगला फ्लॉवर घेतला असता. अरे पण एवढा त्याचा तो 1500 ला. हा नाही भाई, हा ना मॉन्स्टर कॉक आहे. हा मॉन्स्टर कॉक आहे. हे तुला मी सांगू, हा बॉक्स बॉडी आहे, बॉक्स बॉडी आहे. हे तुला सांगू, हा 2,000, 2,500 आहे भाई. इनका काय प्राइस आहे दादा? सब ना कोई भी कुठले पण घेतले नाही 2500 ला. नाही छोटे फ्लॉवर नाही. एवढी 2500 पर्यंत भाई एवढा वही नाही. काय बॅकग्राऊंड तुझा आता काय चालू आहे? आता आहे टँकला काय? आता काय बॅकग्राऊंड? टँकला पाठी काहीच नाही रिकाम. ठीक आहे. विनाईल बिरी येतं दिसत नाही बरोबर. मग ते विनाईल लाव एक ब्ल्यू कलरचा किंवा ह्याचा. बेसला ब्ल्यूच आहे. मी सांगतो मला एखादी गिफ्ट करून टाका तुम्ही अरवाना, मी घेईन. किती आहे? 620 असेल तुझं. 600 रुपयाला अरवाना कुठे? तुला एसीचं दुकान दिसलं चाले हरावे. त्यांना विचारलं पाहिजे. विचार आधी आहे नाही आहे यांच्याकडे अरवानाचं कलेक्शन आहे रे. अरे इथेच आलेलं आता. इथेच आलेलं. आता ऍक्च्युली या दुकानात आम्हाला एक फ्लॉवर आवडलाय, तो आता त्याला विचार यावाई थोडंसं कमी करेल का नाही विचारून बघतोय काय म्हणतो. 600 बोलला. खूप ना असं कन्फ्युजन मध्ये राहून राहून ना शेवटी एक आवडलाय तो घेतोय आता आम्ही. हा बघा, आता जाऊन टँक भरणार आहे दादा, त्यामुळे तसं हे करून दे त्याला. जरा इथे कॅमेरात दाखव त्याला, जवळ घेतलास की काचीकडे. कसं वाटतंय सांगा? 550 ला पडला. काय होतं पप्पू, आवडला? डन अँड डस्टेड. किती म्हणजे मारामारी चाललेली, कुठला घ्यायचा कुठला नाही, कुठला घ्यायचा. आवडला? पुढचे 3 वर्ष राहणार आहे, विचार करायला. तुला आवडलं? बघूया आता. नाती जपायला लागतं आजकाल, मर्डर होत आहे फक्त. घेऊया चला, बघूया आता टँक मध्ये टाकल्यावर कसा होतो. आणि थोड्या दिवसांनी मोठा झाल्यावर आपण याचा एकदा ब्लॉग टाकू. दाखवतो ट्रान्झिशन डे मध्ये. एक नंबर त्यासाठी. तर काय आपला आता फ्लॉवर ऑन घेऊन झालाय. आता भाई जाऊन टँक सेटअप करेल. अरे विनाईल घ्यायचंय का? हा विनाईल घे ना, एक ब्ल्यू कलरचं. एक ब्ल्यू आहे बेसला आहे. पाठी नको तुला? पाठी सगळ्या वायरी आहेत पण सगळं दिसतं. एवढा काय विषय नाही.
नंतर लाव. नंतर कधी लावू पण परत यायला तिकडे आपल्या इकडे महाग भेटेल ना. नाही तीच प्राइस आहे रे, कुठे एवढं काय नाही. तात्पुरतं राहून दे आधी, याला थोडा मोठा होऊ दे. चालेल ना पाठी बिटी काय हा काय नसतं रे तसं. आता जाऊन टँक सेटअप करायचा आहे. जा भाई, आता हे पाणी भर आणि जास्त मीठ टाकू नको, थोडं टाकलंस तरी चालतं. एवढं हा. आणि हे दोन बुच येतात. आणि एक गोमूत्र म्हणजे मासा पडणार नाही. प्युअर ब्रीड आणि हे तुझं पॉवर फिल्टर हे आहे ना, स्पंज फिल्टर आहे ना, तो मधोमध ठेवू ना. हा मधोमध ठेव. आता ठेवायचं आहे काय? बघूया आधी हा किती स्ट्रेस. मान लाईट लावू नको लगेच, नाही लाईट 1-2 दिवस. आज फूड घरातली खाणार लावू ना नाही. आपण. हा तसं राहून दे. घरी चिकन नाही का फिश टँक मधली नाही घरात. घरची चिकन घरातली लाव. तर घरात पण अंधार करून तू स्ट्रेस मध्ये की मासा स्ट्रेस मध्ये, तर ते कर. तू दिसत दिसता. त्यामुळे लावून ठेव आणि थोड्या वेळाने ह्याला ॲक्लिमेट कर. थोडा वेळ पाण्यात ठेव आता. परत 6 वाजता आम्हाला इकडे यायचंय परत कुर्ल्याला. तर पाण्यात ठेव थोडा वेळ, त्याला हे करायला काय बोलतो, ॲक्लिमेट व्हायला 20 मिनिटं तरी. ती पिशवी आणि अशी मी ठेव. ही आता पिशवीतून काढू नको. मधलं पाणी त्यात टाकायचं काय का फक्त नको. अरे, हा टाकलास तरी चालेल, नाही टाकलं तुला जे वाटतं ते कर भावा. थोडीशी फाटेल पण अभिमान वाटेल. 5 महिन्यानंतर ह्या फ्लॉवरांना याचं नाव ठेव काहीतरी मस्त एकदम पाय खतरनाक. मारू नको पाय मारू नको. कुणाला बोलवतोय कळणार नाही ह्याला की माशाला. हा बोचड बघतो. त्याचं नाव ठेव एकदम असं डेंजर वाला. आपण याला वेंचर फेमस ऐसा नाम रखना जो मुंह से तुरंत निकले. रानटी ठेव रानटी. असं काहीतरी एकदम खतरनाक नाव ठेव. आणि चल, आता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. आणि हा आपल्या भाईचा डान्स क्लास आहे, डान्स कोरिओग्राफर आहे बघ नाही. तर कोणाला डान्स शिकायचा असेल तर भाईला प्लीज कॉन्टॅक्ट करायचा. नंबर मी देईन तुम्हाला. नाही इंस्टाग्राम हँडल देईल खाली. Instagram handle कंटेंट देईल. बघा, तुम्हाला कंटेंट आवडलं DM करा. काय XYZ असेल फ्री मध्ये डान्स शिकवणार नाही, पण मध्ये नक्कीच हे करेल. असेल तर फ्री बी बघू नाही. पण नका चॅनल. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आता हे 2 नवीन चेहरे दिसले असतील चॅनलवर, आता दिसत राहतील थोड्या दिवसांनी. हॅव अ गुड डे.